नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर बघा आता मी उठले, आंघोळ वगैरे झाली, नाश्ता वगैरे झाला. तर आता मला मिरच्या वाळू घालायला जायचं आहे वरती टेरेसवरती. तर मिरच्या वाळू घालून येते आणि नंतर मग दुपारचं जेवण पण बनवायचं आहे. आणि बघा आता ह्या मिरच्या पहिल्या वाळू घालून येते. पिशवीतच घेऊन जाते आणि नंतर जेवण बनवून नंतर हा मसाला पण मला साफ करायचा आहे. गरम मसाला पण साफ करायचा, कारण की त्याच्यात कचरा वगैरे असतो ना. ठेवते आणि चिंजू झोपली या, ती झोपली म्हणून तरी चाललंय काम माझं, नाहीतर ती उठली नाही पण नाही मला करू देणार. तर आता सोनूला उठवते, कारण की सोनू पण झोपली ना. मी वरती गेल्यावर उठली तर खूप व्हायला लागले बघा. गरमी खूप वाढली, ऊन तर कसलं पडले. 2 दिवस पाऊस येत होता गावाला, तर खूप पाऊस पडला. मी फोन केलेला ना गावी आईला, तेव्हा आई सांगत होती इकडे पाऊस पडतोय आणि आबाळ पण येत होतं 2-3 दिवस झालं. तर आज चांगलं ऊन पडले. सोनू ए सोनू सोनू ए पोरी सोनू उठ ना, मी चालले चावी आणायला. चिकनजीकडं बघ उठेल ती. हां चल कडी लाव. तर बघा मी मिरच्या वाळू घातले. तर बघा इथे, आणि काय ऊन लागतंय आणि कसलं गरम होतंय बघा. हे खूप ऊन आहे. तशा मी मिरच्या वाळू घातलेत. ही लवंगी मिरची आहे आणि ही शंकेश्वरी आहे आणि ही काश्मीरी आहे आणि ही पांढरी मिरची आहे. अशा मी इथे सुकत घातलेत बघा मिरच्या. चला आता मी खाली जाते. आता मी मिरच्या वाळू घालून आले आणि बघा किती गरम झाले. AC लावला का गं? जरा AC लावून बसते. आधीच गरम झाला बघा. लय ऊन आहे, डेंजर ऊन आहे गं. बघा माझी हालत कशी झाली. चला आता मस्तपैकी आमपन्ना बनवते आणि पिते, थोडंसं बरं वाटेल. आमपन्न्याची रेसिपी मी टाकलेली आहे माझ्या चॅनलवरती, तुम्हाला बघायची असेल तर स्वाती ठोके या चॅनलवरती बघा. थोडा वेळ बसते. तर चला आता मी वरती जाऊन मिरच्या काढून आणते. खूप हवा सुटायला लागली या, नाहीतर उडून जातील मिरच्या. तर दुपारी जेवली आणि थोड्या वेळ आराम केला. चला आता पहिल्या मिरच्या काढून आणते आणि नंतर मग मसाला नीट करत बसते. आणि किंजू बघा आली मागे. तर बघा किंजूची घाई माझ्या पुढे निघाली या, माझ्या पुढे निघाली आणायला मिरच्या. हां माझ्या पुढे निघाली तू. दीदीला येऊ दे की, थांब दीदीला येऊ दे, दीदीला येऊ दे ना, दीदीला येऊ दे, दीदीला येऊ दे. आपण दोघी नको जायला, खूप हवा सुटली. चल ग सोनू लवकर. काल कसं वादळ आलेलं, जातील सगळ्या मिरच्या वाळून बाया. हां मी कधीच सांगली तुझ्या अगोदर बाहेर आहे, तुलाच टाईम लागतोय त्याला. मी काय करू. पण कुठे चाललंय की नो? टेरेसवरती. हे पुसन जरा काढत जा, राहू दे. हे आहे टेरेस. इथेच आहे ना. त्याला मध्ये आधी येऊन जरा हात फिरवला नाही ना, जरा हात असा फिरवला असता ना वरच्या खाली, खालच्या वर केलं असतं ना. खूप जास्त गरमी आहे. गेल्या वेळी बनवलेला ना तिकडं झालं. चला आता मम्मी हे जे मसाले आहेत ते नीटनेटके करून ठेवते आणि मी खोबरं खिसणार आहे आता. तर हा ना, खोबरं घेतलं ना आणि काय माहितीये का, तुकडे करून नेले ना नंतर ते पाठवतात घरी बारीक करून. हो, काय काय लोक मिक्सरने पण करतात ना चटणी, पण आम्ही प्रॉपर डंकावरती जातो आणि तिकडे आम्ही
ते मम्मी शूट करेलच कसं असतं ते. एकदम ऑथेंटिक असतो आमचा जो मसाला आहे तो. एक मिनिट कॅमेरा नीट पकडते. हा चल आता पारंपरिक पद्धतीमध्ये हम्म, चक्कीवरती जाऊन आणला ना त्याला चवच मसाल्याला. हो आता एक एक करून. पण काय खडे तर नसतात ना मम्मी, कशाला करायचंय मग? नाहीतरी पण खडे वगैरे कचरा वगैरे बघावं लागतं. चला हे जेव्हा नीट होईल ना तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवतो. ओके. सांगावया खोबरं किसते आणि ती तिला पाठीवर ती हालते ना, तिला मजा वाटते, पाण्यासारखं वाटते की नो आहे की नो, मजा येते. अंजू कुठे आलीस? मम्मी लय दमली आणि एक हिचं एक वजन. एक किंजो एवढा पूर्ण डब्बा भरला किती ना. मम्मीला घाम आलाय. कमीत कमी 10 किलो तर मसाला झाला. हा का हा. बोलतेस? म्हणजे तो भरला किती माहिती आहे का, 4 किलो 100 ग्रॅम भरला आणि वरनं 2.5 किलो मीठ, 2 किलो कांदे आणि अर्धा किलो खोबरं, अर्धा किलो लसूण, मग हे सगळं मिळून 10 किलो तर झालंच असेल ना. इथे नको बघू, इकडे बघ. हा नाही, हे सगळं मिळून 10 किलो तर मसाला नक्कीच झाला असेल. हा. कारण की फक्त गरम मसाला आणि मिरच्याचंच वजन करतात, कांदा खोबरं लसूण ह्याचं वजन नाही करत. अच्छा. 3 किलो आणि अर्धा किलो घेतलेला, मग झालंच असणार 4 किलो. मग 4 4 किलो आणि 100 ग्रॅम अर्धा. भरला. चला मी पाणी चला दिवस गेला, हा दिवस गेला. चल. ही पोरगी एवढी स्लो आहे ना आयुष्यात, येतच नाही पटपट. लई दमली मी, पूर्ण अख्खा दिवस गेला मसाला करायला उठल्यापासून. आणि फायनली झाला. लई दमलो, लई दमली किजू, मम्मी दमली. हा. खूप एकदम कंटाळा आला माझा तर. चटणी वाटते एवढी एवढीशी, पण पूर्ण वर्षाचं हे घाम ह्याच्यामध्ये, ह्या डब्यामध्ये घाम आहे आमचा. वर्षातून किती दिवस लागले मम्मी चटणी करायला? बघ ना आता 4 दिवस तर कधी आणलेला तुम्ही? 4 दिवस. 4 दिवस लागले. चल चल बाहेर. 1 दिवस तर आहे ना, 2 दिवस सुकवायला, 1 दिवस साफ करायला आणि 1 दिवस सुटायला आणि भाजायला. काय मसाला, काय सुगंध सुटला या डंकावरती. मसाला कुठं होता ना, कसा वास सुटलेला ना भारी. एकदम मस्त असं वाटत होतं की आता खाओ असं वाटत होतं. एवढा सुगंध छान सुटलेला. आता ही चटणी किती महिने जाणार मम्मी? वर्ष जाणार आता. वर्ष? हो पूर्ण वर्षाचं. आता मागच्या वर्षी पण मी ह्याच महिन्यात केलेली, आता पण आता पूर्ण वर्ष झालं. पण ते आणि तुला माहिती आहे, आता मी डंकावरती मसाला कुटत होती ना, ते बाईका सगळ्या मला बोलत होता तुम्ही कसा करता घाटी मसाला. आम्हाला तर येतच नाही, आमचा मसाला खराबच होतो. पण ना ते मसाला करण्याचं पण एक प्रमाण असतं, ते प्रमाण आम्ही तुम्हाला नक्की सांगू. मेन म्हणजे कांदा खोबरं अगदी चांगलं भाजावं लागतं. मालवणी मसाला आणि आपल्या घाटी मसाल्यामध्ये खूप फरक आहे. खूप फरक आहे. आणि एक असतो ह्याचा कोल्हापूरचा पण असतो घोडा मसाला. कोल्हापुरी आणि घाटी मसाला ती एकच असतो. कोल्हापुरी आणि घाटी एकच पद्धत असते बनवण्याची. त्यात पण कांदा खोबरं जातं आणि घाटी मसाल्यात पण कांदा खोबरं जातं. आणि कोल्हापुरी जो मसाला असतो ना त्याच्यामध्ये पण कांदा खोबरं लसूण जातं. आणि गोडा मसाला पण एक असतो ना? हा गोडा मसाला पण असतो एक. त्याच्यामध्ये काय फरक आहे? त्याच्यामध्ये पण काय फरक नाही, पण ते तो पण मसाला आम्ही तुम्हाला नक्की करून दाखवणार आहे. गोडा मसाला तो आपण चिकनसाठी वापरतो किंवा आपण नॉर्मल भाज्या बनवतो ना, व्हेज भाज्या बनवतो ना त्यासाठी गोडा मसाला वापरतात. आणि जो मसाला आपण चिकनसाठी नॉनव्हेजसाठी वापरतो ना तो गरम मसाला.
म्हणजे ते चिकन म्हणजे तुम्हाला एक गरम मसाला टाईपच असतं, पण थोडंसं मराठी स्टाईल, मराठी स्टाईल. आणि मी तर बोलते ना, तुम्ही बाहेर घेण्याच्या ऐवजी आहे ना, घरात असा मसाला करा, मस्त लागतो एकदम. त्या बायका पण मला बोलत होत्या, आमचा खराबच होतो घाटी मसाला. म्हणलं त्याला खूप काळजी घ्यायला प्रमाण लागतं. आणि म्हणजे भाजण्यावरती असतं ना, तुम्ही जेवढा चांगला भाजचाल ना कांदा, खोबरं, गरम मसाला, तर अजिबात काय होत नाही वर्षभर मसाल्याला. काय असा ठीक आहे, चला आता आपण ह्या मसाला झालाय, पण त्याच्यानंतर पण एक आहे जे मम्मी करते. काय असतं मम्मी ते? मसाला आपण बनवून आणलाय ना, त्याच्यानंतर फोडायचे असतात ना गाठी. त्याच्यानंतर ते गाठी सगळ्या फोडायच्या. तुम्ही जर असंच भरून ठेवचाल ना, तर तुमचा नक्कीच मसाला खराब होणार. गाठी तशाच राहणार ना. गाठी जर तुम्ही नाही फोडल्या तर मसाला खराब तर होणारच तुमचा. म्हणून प्रॉपर सगळ्या गाठी फोडायच्या. एकदम असं अजिबात दाबून भरायचा नाही मसाला. भरणीमध्ये एकदम असा अतराळी भरायचा. तुम्ही जर असा दाबचाल ना, तर परत चिपकून जाईल ते भरणीला. कारण की ह्याच्यामध्ये लसूण असतो. हो, लसूण, कांदा त्याच्यामध्ये थोडंसं वलसर असतं. खूप काळजी घ्यावी लागते. काळजी घ्यावी लागते घाटी मसाल्याला. तेव्हाच म्हणून ना, कांदा, खोबरं आणि लसूण नाही भाजायचा, फक्त कांदा आणि खोबरं एकदम छान भाजायचा, खरबूस कलर येऊस्तोपर्यंत. मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवेलच, रेसिपीवर दाखवेलच मी कसं भाजलंय सगळं. पण ह्याच्या मागचा आम्ही आता व्लॉग स्टार्ट केलाय. सकाळपासून करायला पाहिजे होता, पण आता लक्षात आलं म्हणून चालू केलं. स्ट्रगल किती असतो बायकांच्या पाठी. आता मसाला भाजणार का शूट करणार, ते पण किती त्रास असतो शूट करायचा. आणि ही पोरगी पसारा केला तिने. तरी पण आम्ही प्रयत्न करतो स्वच्छ ठेवायला, पण ही पोरगी सगळं काढते. त्यांना पण माहिती लहान बाळ घरात असेल तर असं होणारच. हे बघा आता पावडर लावायला लागली. काय केलंस? चला आता संध्याकाळचं जेवण पण बाकी आहे, बघू. थोडंसं आराम करते. मला चहा मस्त बनवून दे गरगरीत, असा माझा आळसच जाईल. चल. तर बघा, आताच मी मसाला कुटून आले डंकावरून, आणि तुम्ही बघा हातात घे, हातात. आताच मी डंकावरून मसाला बनवून घेऊन आले, आणि तुम्ही बघा किती मस्त वास. एवढा मस्त वास तर येतोय ना, आणि एकदम मस्त मसाला झालेला आहे. सगळ्या डंकावरती मस्त सुगंध सुटलेला. सगळ्या बायका मला विचारत होत्या, तुम्ही कसा बनवता हो घाटी मसाला? म्हटलं खूप काळजी घ्यावं लागते आणि खूप मेहनत पण करावं लागते घाटी मसाला बनवायसाठी. तर घाटी मसाला तुमचं व्हेज भाजी असू किंवा नॉनव्हेज असू, एकदम मस्त होते. आणि घाटी मसाला म्हणजे तिखट आणि झणझणीत असतो बरं का. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.